नमस्कार, मी अमृता. तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खमंग कुरकुरीत कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. जे नवीन असतील त्यांनाही सहज येऊ शकते ही वडी. तर एक तुम्हाला वडी दाखवते, त्याचा आवाज बघू शकता. अजिबात तेलकट न होणारी आणि खूप लेअरवाली कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते मी इथं सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बाजारातून 3 कोथिंबीरच्या जुड्या आणलेल्या आहेत. त्या स्वच्छ निवडून घ्यायच्या. निवडताना त्याची पानं आणि कोळी देठे घ्यायची. निवडून झालं की पाण्याखाली ते स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झालं की ते निथळ ठेवायचे. निथळताना त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे. पाणी निथळून झालं की एकदम बारीक चिरून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. इथे मी मोठ्या 2 वाट्या कोथिंबीर घेतलेल्या आहे. तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता. तर त्याला लागणारा ठेचा बघूया. 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे. हे सर्व साहित्य मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचे. तर बघू शकता हे अशा प्रकारे हा आपला ठेचा तयार झाला. 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने कोथिंबीर मोजली त्याच वाटीने बेसन घ्यायचे. 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, जो आपण ठेचा बनवलेला आहे तो ठेचा. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 4 चमचे पांढरे तीळ. हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे. कारण की कोथिंबीरमधलं आपलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. हे सर्व साहित्य एकमेकाला चांगलं चोळून घ्यायचे. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण ठेचा बनवला होता त्यामध्येच मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी थोडं थोडं ॲड करायचे. जर तुम्ही जास्त ॲड केलं तर तुमचं कोथिंबीरीचं पीठ पातळ होऊ शकतं. जसं लागेल तसं ॲड करायचे. तर तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये. कोथिंबीरीची वडी करताना पीठ खूप पातळ पण नसावं आणि घट्ट पण नसावं. त्याच्यामध्येच 1 चमचा तेल ॲड केलं की परत हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ असलं पाहिजेत. तर हे आपले पीठ तयार झालेलं आहे. इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला आता मी तेल लावून घेतले. तेल लावून झालं, जे आपण कोथिंबीरच्या वडीचं पीठ तयार केलेलं आहे ते ताटात थापून घ्यायचे. अशा प्रकारे खूप जाडसर पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम असं थापून घ्यायचे ताटामध्ये. हे चारही बाजूला चांगलं थापून घ्यायचे. जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचे. सर्व बाजूनी थापून घ्यायचे. आता त्याच्यावरतीच आता मी थोडे पांढरे तीळ टाकणार आहे. अशा प्रकारे सगळ्या बाजूने हे तीळ टाकून घ्यायचे आणि परत एकदा थापून घ्यायचे. म्हणजे आपले हे तीळ तेला सुटणार नाहीत. इथे कोथिंबीरीचं ताट तयार झालेलं आहे. इथे एका मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलं होतं आधीच. पाणी चांगलं तापलं की जे आपण ताटाला कोथिंबीर लावलेली आहे ते ताट त्याच्यावरती ठेवायचे. ते ठेवून झालं की त्याच्यावरती एक झाकण ठेवायचे. झाकण ठेवताना वाफ नाही गेली पाहिजे त्याची काळजी घ्यायची. आणि त्याच्यावर एक कुठलीही जड वस्तू ठेवायची आणि असंच बारीक गॅसवरती 10 मिनिटं ठेवायचे. 10 मिनिटं झालं की तुम्ही बघू शकता आपली वडी चांगली वाफरलेली आहे. अजिबात हाताला चिटकत पण नाही आहे, कुठेही ओलसर राहिलेली नाही आहे. आणि ही वडी अशीच एक अर्धा तास थंड करायला ठेवायची. तर बघा ही अर्धा तासाने चांगली थंड झालेली आहे. थंड झाल्यावरच वड्या करायला घ्यायच्यात. वड्या करताना तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. इथं मी चौकोनी कापून घेणार आहे. हे अशा प्रकारे. तर बघू शकता सहज निघू शकतात ह्या वड्या. कुठेही चिकट नाही झालेल्या, ओलसर राहिलेल्या नाही आहेत आणि छान फुगलेल्या पण आहेत. तर बघू शकता ह्या सहज निघल्या सगळ्या वड्या. इथे एका कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचे. तर बघू शकता आणि त्याच्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्यात.
खूप जास्तही सोडायच्या नाहीत, थोड्याफारच सोडायच्या. खूप जास्त सोडल्या तर भाजल्या जात नाहीत, त्या कच्च्या राहू शकतात. भाजत असताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचे. तर बघू शकता की वड्याला छान कलर पण यायला लागलेला आहे. वडी तळताना सतत वडी वर खाली करत राहायची. दोन्ही बाजूने चांगली भाजली गेली पाहिजेत. कोथिंबीरची वडी तळताना जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर वडी करपली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते, आणि बारीक जर ठेवला तर ती तेलकट होते. तर तुम्ही बघू शकता की वडीला छान बदामी कलर आलेला आहे. अशी खमंग खुसखुशीत ही आपली कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे. ही कोथिंबीरची वडी 5 ते 6 दिवस टिकते. हवी तेवढी तुम्हाला तळायची आहे आणि बाकीची तुम्ही फ्रीजला ठेवू शकता. ही वडी सॉसबरही तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपली खमंग कुरकुरीत कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे. त्यातली एक तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता खूप सारे लेयर पण सुटलेले आहेत आणि अजिबात कच्ची राहिलेली नाही आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.